दरवर्षाप्रमाणे यंदाही अंधेरीच्या राजाच्या आगमन झालं आहे आणि यावर्षी काय वेगळं होणार आहे आमच्याकडे अंधेरीच्या राजाचे अध्यक्ष आहेत सर। दरवर्षाप्रमाणे यंदाही राजाचे आगमन झालं आहे, कशा प्रकारच्या यावेळी तुम्ही मेसेज देणार, कशा प्रकारच्या राजाच्या पंडाल आहेत काय सांगणार? नमस्कार। यावर्षी दरवर्षीच आम्ही अंधेरीच्या राजासाठी राजाप्रमाणे देवळाचं किंवा महलचं डेकोरेशन करत असतो। यावेळी आम्ही राजस्थानमधील जैसलमेर पटो की हवेली हे डेकोरेशन इथे आम्ही साकारलेलं आहे आणि आता 10% काम बाकी आहे आणि 7 तारीखला अंधेरीच्या राजाचं स्थापना होईल आणि विसर्जन जे आहे ते संकष्टी म्हणजे 21 तारीखला शनिवारी होणार आहे। आणि हे जे डेकोरेशन केलेलं आहे त्याचं जे आर्ट डायरेक्टर आहेत ते धर्मेश शाह आहेत। दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावेळी चांगलं असं डेकोरेशन केलेलं आहे। राजस्थानी जी कला आहे पटो की हवेली यामध्ये जे त्यावेळी जी हवेली केली होती त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही कारागीर सामील होते आणि त्याचं एक साम्य इथे त्यांनी दाखवलेलं आहे त्यावेळी आणि त्याची प्रतिकृती आम्ही इथे केलेली आहे। हजारो लोक येतात, अनेक सेलिब्रिटी येतात तुमच्याकडे, सुरक्षेसाठी काय काय केलं आहे तुम्ही? सुरक्षिततेसाठी ॲक्च्युली नवसाला पावणारा अंधेरीचा राजा आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे प्रत्येक गणेश भक्त म्हणा, इथे जे काम करणारे कामगार आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सुरक्षेवरती सर्वात जास्त इथे लक्ष दिलं जातं। कारण गणेश भक्त जो येतो तो श्रद्धेने इथे अंधेरीच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शन घेतो आणि त्याची सुखरूपपणे घरी जाण्याची जी जिम्मेदारी आहे ती आम्ही मंडळ स्वतः आमच्याकडे घेतो। असं आम्ही एक जबाबदारी आहे, या जबाबदारीने आम्ही तुम्ही इथे बघालच, तुम्ही थोड्या वेळात तुम्ही जेव्हा राऊंड माराल तर इथे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत, फायर बकेट्स आहेत, CCTV कॅमेरेज आहेत, त्यानंतर मेटल डिटेक्टर डोअर्स आहेत आणि भरपूर CCTV कॅमेरेजसाठी एक कंट्रोल रूम पण आहे। त्या कंट्रोल रूममधून आम्ही पूर्ण कंटिन्युअसली वॉच करत असतो आणि त्याच्याबरोबर आम्हाला आमचं जे हे लोकल आंबोली पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनकडून आम्हाला अतिशय मोलाची इथून मदत मिळते। आणि तुम्ही बघाल तर सुरक्षितता म्हणजे काय आहे, फायर आहे, तुमचं मेडिकल बेस आहे आणि डिझास्टर आहे। मेडिकलसाठी पण आम्ही आता कालच नानावटी मॅक्सकडून CPR ट्रेनिंग वगैरे आमच्या कार्यकर्त्यांसाठी केलं। परवा आम्हाला फायर स्टेशनने फायरचं ट्रेनिंग दिलं। हे रिफ्रेशिंग ट्रेनिंग आहे, दरवर्षी आम्ही घेतो। AFS मेंबर असतात, AMS मेंबर असतात, म्हणजे ऑक्झिलरी फायर स्क्वॉड, ऑक्झिलरी मेडिकल स्क्वॉड, हे आम्ही तिन्ही शिफ्टमध्ये इथे अपॉइंट केलेले असतात आणि हे सर्व ह्या अशा गोष्टी आम्ही सर्व करतो। त्यामुळे आम्हाला असं थोडंसं असं वाटतं की एवढं चांगलं गणेश भक्तांची आम्ही सुरक्षेची व्यवस्था करतो, त्याच्यामुळे आम्हाला FSA म्हणजे फायर सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांचं गेले जवळजवळ त्यांची आता 2002 पासून त्यांची एक स्पर्धा असते सेफ गणेश मंडळ, तर त्या स्पर्धेमध्ये आम्हाला मला वाटतं 2 किंवा 3 वर्षच आमचं फर्स्ट प्राईज गेलेलं आहे। अदरवाईज आम्हाला प्रत्येक वर्षी त्याचं प्रथम पारितोषिक त्यांच्याकडून मिळतं। हे आम्ही कॉम्पिटिशन म्हणून नाही पण गणेश भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही करतो, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सॅटिस्फॅक्शन आहे। धन्यवाद। शुभेच्छा आहे त्याच्यासाठी तुम्हाला। उदयजी आमच्यासोबत आहे। उदयजी, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ड्रेस कोड असतात, यावर्षी कशा प्रकारचा ड्रेस कोड आहे, काय आवाहन करणार? आता ड्रेस कोड आम्ही सुरू करून कमीत कमी 10 ते 12 वर्ष झाली आहे। 13 वर्षाचे जो वरच्या मुलं असो की मुलगी असो ते गुडघ्याच्या खाली ड्रेस घालून आणि आपला देशाची संस्कृती जो आहे तो जपायला पाहिजे। आणि इथून एक गणेश उत्सव असं त्योहार आहे की ती पूर्ण भारतात आपण साजरा करतो आणि इथून एक गणेश उत्सवाची मुंबई जसं एक सिटी आहे ते कधी झोपत नाही, 24 तास इकडे कसं लोक झोपत नाही, दर्शनाला 24 तास येतात, असं संस्कृती पण जपायला पाहिजे आपल्याला पूर्ण भारतमध्ये आणि विदेशमध्ये। पण एक मॅसेज आम्ही इथे सुंदराचे देतो आहे आणि आता तुम्ही पूर्ण भारतात तुम्ही बघेल सगळं देवळात आहे, सगळं चर्चमध्ये आहे, लोक सगळं गुडघ्याच्या खाली ड्रेस वगैरे घालून जातात। ते आम्ही तुमच्या पण मीडियाचे लोकांचे आम्ही आभारी मानतो। ह्याचा मॅसेज तुम्ही चांगला मॅसेज सोसायटीबरोबर तुम्ही पण देत आहे आणि सोसायटी लोक पण हे पालन करत आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे। यावेळी काय आवाहन करणार जे भाविक येणार आहेत, कशा प्रकारचा ड्रेस घालून यायचे? ते 13 वर्षाच्या जो वरच्या मुलं असो की मुलगी असो ते गुडघ्याच्या खाली जो ड्रेस वगैरे आपला संस्कृती जो आहे भारताच्या ते जपून खाली चांगल्या ड्रेसवर सेलिब्रिटी असो की नॉर्मल पब्लिक असो, राजनीतीचे लोक असो, ते एकदम प्रॉपर ड्रेस करून आलं तर आम्हाला पण
देवाच्या इथे एक वातावरण जो निर्माण होतो आहे ते भक्तीचं वातावरण आहे. ते भक्तीचं वातावरण तुम्ही मग्न व्हायला पाहिजे. असा तुम्ही पार्टीमध्ये जाता तेव्हा कसं तुम्ही ड्रेस घाला, मला काही त्याचा प्रॉब्लेम नाही. ते अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला तुम्ही येतो आणि तुम्ही स्वतःला जरा जपून या, हे आम्हाला फक्त लोकांना सांगायचं आहे. ड्रेस कोड ठेवण्याचं कारण काय आहे? कारण अनेक लोक त्याचा विरोध पण करतात, काही लोक सपोर्ट पण करतात. त्याचं कारण काय? ड्रेस कोड ठेवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर लाईन असते. या ठिकाणी आपण पाहिलं तर चरणस्पर्श म्हणजे त्यांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो आणि लहान लहान कपडे असतील किंवा अशा प्रकारे जर वेगवेगळे कपडे घातले तर दर्शन घेताना अनेक प्रकारे चुकीचं हे लोकांसमोर प्रदर्शित होतं. आणि तसंच आपण जसं देवाला जातो किंवा एखाद्या भक्तांच्याकडे जातो, त्या भक्तिमय वातावरणात जातो, त्यावेळेस अतिशय मंगलमय कपडे, चांगलं सनातन आपण लोक आहोत, आपण सर्वधर्माला एक मार्गदर्शन करणारा आपला धर्म आहे. आणि गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे, चैतन्य, ताकद, जी काय हर्ष, उल्हास, पैसा सगळंच देणारा दाता आहे. आणि त्याच्यासमोर जाताना पदर पसरवायला माणसाला म्हणजे महिला असो की पुरुष असो एक सुंदर वस्त्र परिधान करून गेल्यास किती आनंद आणि अभिमान वाटेल. त्या सर्व भाविकांना स्वतःला माहिती. आणि तुमच्या या सर्व मीडियाचं मी पहिलं सोशल मीडिया म्हणा, प्रिंट मीडिया म्हणा, यांनी गेले 15 वर्ष आमची ही भावना लोकांपर्यंत पोचवली आहे. त्यामुळे आता आम्ही पाहिलं आहे की जरी लाखो लोक आले तरी पूर्ण 14 दिवसामध्ये फक्त 10 किंवा 12 लोक जी अचानक आलेली आहेत ती फक्त असं ड्रेस घालून येतात. पण त्यांना देखील आम्ही शॉल देतो, लुंगी देतो आणि त्यांना देखील पायापर्यंत दर्शन देतो. आणि पुढल्या वर्षी ते अतिशय चांगलं वस्त्र परिधान करून आम्हाला येऊन हात मिळवतात आणि सांगतात गेल्या वेळची गोष्ट लक्षात आहे, आता बघा आम्ही चांगले कपडे घालून मस्त कसे तयार होऊन आलो आहे. आणि पूर्ण फॅमिलीसकट येऊन अतिशय आनंद घेतात. आणि असा आनंद सर्वांना मिळो आणि त्यांची भरभराट उन्नती हो यासाठी हा आम्ही एक ड्रेस कोड म्हणून एक माध्यम ठेवलेलं आहे. भाविकांना काय संदेश देणार तुमच्या मंडळातर्फे? भाविकांना एकच संदेश देणार की आज कोरोनाची स्थिती सर्वांनी पाहिलेली आहे. एकीने राहा, आपण सर्वांनी एकजुटीने एकमेकाला मदत करा, एकमेकाला सहाय्य करा. आणि अवघे धरू सुपंथ म्हणजे चांगले जे काही मार्ग आहेत ते देशाला अतिशय उपयोगी आहेत, घातक होणार नाहीत. आणि महागाई कशी होईल, कमी होईल ह्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, ज्यामुळे गोरगरीब जनता 2 वेळे सुखाने जेवू शकते. आज लोकांच्या पूर्ण हिंदुस्थानाच्या लोकांच्या पायामध्ये चप्पल आलेली आहे, परंतु आज सर्व हिंदुस्थानची जनता 2 वेळ अगदी सुखाने जेवली पाहिजे असं आम्ही गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद तुमच्या. कॅमेरामॅन अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.